ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, ज्यामध्ये प्रियाने हा खून केल्याचे सगळे पुरावे अक्षरशः दाखवलेले आहे. तिने कशा पद्धतीने शांताला संपवलं आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, अगदी अंगावर काटा येणारा प्रसंग आहे. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण पाहतो की जे पोलीस असतात पाटकर, ते मात्र अर्जुनला काही काही घालून पाडून बोलत असतात, पण अर्जुन देखील तितकाच हुशार असतो. अर्जुन म्हणतो की माझी केस घ्यायला जरी कोणी नाही आलं ना, तरी सुद्धा मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर माझी केस जिंकू शकतो, यावर मला पूर्णपणे खात्री आहे. हे देखील आता अर्जुनने सांगितलेलं असतं. आणि तेवढ्यातच अर्जुनच्या जेवणाचं ताटही येतं. अर्जुनला साधं जे जेवण दिलं जातं पोलीस स्टेशनमध्ये, तसं जेवणाचं ताट दिलं जातं. पण अर्जुनला आता ते सगळं काही नको असतं. अर्जुन लगेच ते ताट दिलेलं असताना त्याचे पाया वगैरे पडतो, कारण त्याला कोणत्याही जेवणाचा असा अपमान करायचा नाही आहे. त्यामुळे त्याने आता त्या जेवणाच्या पाया वगैरे पडलेला असतो. आणि त्यानंतर मात्र तो म्हणतो की सॉरी, पण मला नाही जेवायचं. मी जेव्हा इथून बाहेर पडेल तेव्हा मी जेवेल. आणि त्याचबरोबर चालेल, तुला नाही जेवायचं आहे तर, कारण का तुला आयुष्यभर हेच खायचं आहे, त्यामुळे तुला दिलं होतं. पण नाही खायचं असेल तर जाऊ दे, असं देखील तो इन्स्पेक्टर पाटकर जो आहे तो बोलतो. आणि त्यानंतर मात्र आता तो म्हणू लागतो की मला तर चहा प्यायला जावंच लागेल, त्यामुळे मी चहा प्यायला जातोय, तुला काय करायचं आहे ते कर. तेवढ्यातच इन्स्पेक्टर सावंत तिथे येतात. सावंत म्हणतात मी काही दिवसांसाठी बाहेरगावी गेलो होतो आणि आजच कामावर रुजू झालोय, पण हे सगळं काय आहे अर्जुन साहेब, आणि हे सगळं कसं काय? अर्जुन म्हणतो की मलाही माहीत नाही, पण मला या सगळ्यामध्ये अडकवलं गेलेलं आहे. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इकडे मात्र आता सायली जी आहे ती धावत पळत अर्जुनला भेटायला आलेली असते. आणि धावत पळत आलेली सायली अर्जुनला म्हणत असते की तुम्ही नका काळजी करू, मला माहिती तुम्ही या सगळ्यामध्ये काहीसुद्धा केलेलं नाही आहे, तुम्ही या सगळ्यात दोषी नाही आहात, पण तुम्ही शांत बसा, मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी. असंही म्हणून ती आता कसं बसं त्याला शांत करत असते. पण ती स्वतः मात्र खूप जास्त रडत असते. तुमची बेलवर सुटकासुद्धा आपण करूया असं देखील तिने म्हटलेलं असतं. पण त्याच वेळेला अर्जुनने बेलवर सुटका घ्यायला नकार दिलेला असतो. त्यामुळे आता रविराजांनी म्हणतात की तू असं का म्हणतोय. त्यावर मात्र रविराजांना तो सांगू लागतो की मी बेलवर इथून सुटलो तर तुला कळतं आहे का तुम्हा लोकांना, मी जर बेलवर सुटलो तर प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो आणि मला प्रॉब्लेममध्ये नाही यायचं. म्हणजे मी जर सुटलो इथून बाहेर तर या लोकांना काय वाटेल की हे सगळं काही मी केलेलं आहे, पण या सगळ्या गोष्टी मी केलेल्याच नाही आहेत ना, तर या सगळ्यात मी का अडकू, असंही आता तो म्हणत असतो. जेव्हा आता हे सगळं काही तो बोलतो तेव्हा मात्र आता चैतन्य जो आहे तो म्हणू लागतो की बरोबर आहे तुझंसुद्धा, पण आता अर्जुनला ना सगळ्यांमध्ये डिस्कशन करायचं असतं. म्हणून तो बोलतो की एक काम कर, वकीलपत्र तयार केलं असेल तर त्यामध्ये सुद्धा एक पॉईंट ॲड कर, आपल्या डिस्कशनसाठी एक रूम हवी आहे, आपण सगळीजणं बसूया आणि डिस्कशन करूया. आणि त्यासोबत आता सायली अर्जुनला विचारते की तुम्हाला काय वाटतं की हे सगळं कोणी केलं असेल. त्यावर अर्जुन मात्र तिला म्हणतो की मला पूर्ण खात्री आहे. त्यावर सायली म्हणते जे मला वाटते तेच तुम्हालाही वाटते का? हो, ते सेम. मग आता प्रियाचंच नाव दोघंही जणं घेतात. आणि त्याच वेळेला आता रविराज म्हणत असतात की जरा थांबा, मला फोन आला आहे, आणि म्हणून रविराज फोनवर बोलायला बाहेर जातात. पण सायलीला त्याचसोबत अर्जुनला माहिती असतं की या सगळ्याच्या मागे प्रिय आहे, दुसरं कोणीसुद्धा नाही. तर इकडे मात्र आता अर्जुनला पूर्ण विश्वास असतो की ही केस आहे ना तो स्वतः लढणार आहे आणि स्वतःच ही केस लढून स्वतःचे जे काही आरोप आहेत ते खोटे आहे ते सिद्ध करणार आहे. आणि यासाठी त्याला डिस्कशनसाठी रूम हवा असतो. म्हणजेच कसं सगळीजणं मिळून आपण पुरावे शोधायचे आणि डिस्कस करायचं, आणि मग ते डिस्कशन मी कोर्टामध्ये सादर करू शकेन आणि माझी स्वतःची सुटका करेन, हे देखील आता अर्जुनने म्हटलेलं असतं. त्यावर सायली, चैतन्य, इन्स्पेक्टर सावंत, रविराज या सगळ्यांनीच आता अर्जुनला साथ दिलेली असते. आणि अर्जुनचं म्हणणं त्यांनासुद्धा पटलेलं असतं. कारण शेवटी जर अर्जुन असा का तसा बाहेर आला तर तो बेलने बाहेर आल्यानंतर असं वाटेल की ह्यानेच हे सगळा गुन्हा केला आहे म्हणून हा लगेच सुटून बाहेर आला आहे, पण त्याला जेलमध्येच राहून त्याला दाखवून द्यायचं असतं की हे सगळं काही मी केलेलं नाही आहे. दुसरीकडे मात्र आता जो अश्विन असतो तो वैतागलेला असतो, कारण त्याला ना हे सगळं काही समजतच नसतं. जो काही प्रकार घडला आहे तो प्रकार एकदम विचित्र असतो आणि असं वाटत असतं की हे सगळं नाही व्हायला पाहिजे होतं. पण आता जो काही आरोप अर्जुनवर लागलेला असतो तो चुकीचा असतो. पण इकडे प्रिया जी आहे ती मात्र म्हणत असते की अर्जुन खून वगैरे करेल ना असं काहीच मला वाटलं नव्हतं. आणि त्याच वेळेला जसं तो आता म्हणतो त्यावेळेला आता रागातच इकडे मात्र अश्विन तिला म्हणतो की तुला काही कळतंय का,
आपलं दोघांमध्ये म्हणजे त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये कितीही वैर असू दे गं, पण माझ्या मनात ना माझा दादा असं करेल असं कधीच येणार नाही, कारण तो माणूस सच्चा आहे आणि त्याने हे सगळं केलेलं नाही आहे यावर माझा पूर्ण विश्वास आहे. तरी तुला याबद्दल काही वाटत असेल तरीसुद्धा मला माझ्या भावावर विश्वास आहे की त्याने हे सगळं केलेलं नाही आहे, असं देखील आता अश्विन जो आहे तो बोलू लागतो. अश्विनने असं म्हटल्यानंतर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की इथे जी प्रिया आहे ती मात्र म्हणत असते की सॉरी अश्विन, तुला वाईट वाटलं असेल, पण जे मला दिसलं ते मी बोलले. पण आता अश्विन रागा तिकडनं निघून जातो, पण प्रियाला मात्र हसू येत असतं. प्रिया म्हणते की जो काही खून झाला आहे त्याबद्दल तुम्हा लोकांना कधीच कळणार नाही की शांता कशी गेली, आणि अर्जुन काही एवढ्यात आता सुटून बाहेर येत नसतो, त्याला तर आता शिक्षा होणारच, आणि हे सगळं काही मी मुद्दाहून केलेलं आहे असं देखील आता प्रिया म्हणत असते. खरं तर प्रियाची कहाणी इथून सुरू होते की प्रियाने नेमका हा खून कसा केला आहे, काय केला आहे, या सगळ्याबद्दल आता प्रिया सांगायला सुरुवात करत असते. म्हणजेच प्रियाला या सगळ्या गोष्टी आठवल्यात. प्रिकॅपमध्ये असंच दाखवलं गेलेलं आहे. इकडे शांता आणि त्याचसोबत तुझे हे दोघंही जण आता त्याच्या घराकडे आलेले असतात, कारण त्यांना ते पेपर्स हवे असतात. अगदी डोक्यावर घोंगडं वगैरे घेऊन ते आलेले असतात, लपून छपून. शांता आतमध्ये पेपर्स बघण्यासाठी म्हणून गेलेली असते. शांता पेपर बघायला गेलेली असताना बाहेर संतोष जो आहे, जो प्रियाचा माणूस असतो, तो वाटच बघत असतो की ही लोकं कधी येत आहेत ते, आणि इकडे प्रियाने पहारा दिलेलाच असतो. पण दुसरीकडे मात्र प्रिया बाहेर असतानाच तिला अश्विनचा कॉल आलेला असतो. अश्विनला ती सांगून गेलेली होती ना की तिला आता मित्रांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे, फ्रेंडसोबत ती गेलेली आहे म्हणून. आणि मग काय, ती आता अश्विनला म्हणत असते की बरं ठीक आहे मी फोन ठेवते, कारण तिला आता सारखा फोन येत असतो, तो म्हणजे त्या संतोषचा, कारण संतोषने त्या जयला आणि शांताला इथे आलेलं बघितलेलं असतं. तो सारखा प्रियाला कॉल करत असतो, पण प्रियाचा कॉल जो आहे ना तो बिझी लागत असतो. मग तो पुन्हा एकदा करतो. प्रिया म्हणते की काय झालंय. संतोष म्हणतो की आपण जे ठरवलं होतं ना अगदी तसंच झालेलं आहे, सेम टू सेम, त्यामध्ये कोणतेही बदल नाही आहेत. पण आता आपल्याला काय करायचं आहे, अरे जा एक काम कर माझं, तिच्यासोबत कोणी आहे का. मग संतोष म्हणतो की हो आहे ना तिच्यासोबत एक माणूस आहे, मग त्या माणसाला ना ते हँडल करतो, तोपर्यंत मी तिथे पोहोचते, असंही आता प्रिया त्याला सांगू लागते. मग काय, हा संतोष जो आहे तो पूर्ण तयारीनिशी असतो, कारण त्याला ना जयला मारायचं असतं. जयला मारलं का त्याला माहिती आहे की आपल्याला ज्या काही गोष्टी हव्या आहेत त्या आपल्याला भेटणार आहेत, म्हणूनच तो जयला मारायचा प्रयत्न करत असतो. दुसरीकडे मात्र आता जयच्या अंगावर घुंगडं असतं, पण त्याच वेळेला जयला तो असं मारतो ना की जयच्या डोक्यात काहीतरी मारल्यामुळे जय हा बेशुद्ध पडतो. जयसुद्धा तितकाच हुशार असतो, कारण जयला ऑलरेडी या सगळ्याची कल्पना होती की आपल्यासोबत काहीतरी होईल, म्हणून जयसुद्धा तितक्याच तत्परतेने जो आहे तो त्या संतोषला मारत होता. पण त्यामध्ये ना जय कमी पडत होता, कारण संतोषच्या हातामध्ये हत्यारं होती, कारण संतोषला जे आहे ते थोड्या वेळासाठी का होईना या जयला बेशुद्ध करायचं होतं, आणि त्याचसाठी त्याचे हे कारनामे सुरू होते. आता जयच्या डोक्यामध्ये काही टाकल्यानंतर हा जय जो आहे तो बेशुद्ध झालेला होता, त्यामुळे जय डायरेक्ट ना त्या 2 ड्रमच्या मागे पडलेला होता. मग काय, तो ड्रमच्या मागे पडलाय म्हटल्यावर आता त्याला तिथेच ठेवायचं जेणेकरून आपल्याला आतमध्ये जाता येईल, हा विचार त्यानं केलेला होता. दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की तिथे प्रिया येऊन पोचलेली असते. ती म्हणते की काय झालं, बंदोबस्त केला का त्या मुलाचा. हो केलाय बंदोबस्त. कुठे ठेवलंय, इथे. मग आता त्या ड्रमच्या मागे पूर्णपणे तो जय झोपलेला दिसत असतो, पण आता प्रिया त्याला ओरडते आणि संतोषला म्हणते अरे जरा काहीतरी टाक ना त्याच्यावर, म्हणजे तो तिथं कोण झोपला हे दिसणार नाही ना. आणि मग असं बोलून आता त्याच्या अंगावर पूर्णपणे ते ब्लँकेट असतं ना ते सगळं त्याच्या अंगावर टाकलं जातं, जेणेकरून आजूबाजूला कोणालाही ते सगळं काही दिसायला नको. मग आता शांता कुठे, शांता आतमध्ये. ठीक आहे, तू इथे लक्ष ठेव, कोण येतंय का, असं देखील आता प्रिया त्या संतोषला सांगते, आणि स्वतः मात्र ती आता आतमध्ये जायला निघते, कारण आहे ना तिला आता बघायचं असतं की ती शांता नेमकं काय करते. दुसरीकडे आता प्रिया ही एक रिअलमध्ये दाखवली जाते, म्हणजे प्रिया ही सगळी स्टोरी स्वतः सांगत असते ना, त्यामुळे आता ती कहाणी अशी दाखवली गेलेली आहे. प्रिया आता म्हणत असते की आता खरी मजा येणार आहे, आणि त्यामुळेच आता ती म्हणते की बघ तुला मी चांगल्या पद्धतीने समजवायला गेले होते ग शांता, पण तू माझं काही ऐकायला तयारच नव्हती. तुला साथ द्यायची होती ना त्या लोकांची, मग म्हणून तू त्यांची साथ दिलीस, आणि मग आज बघितलंस ना तू कुठे आहेस, डायरेक्ट वरती, असंही आता ती म्हणत असते. आणि तिच्याकडे ना त्या शांताचा फोटो असतो, आणि त्या शांताच्या फोटोवर तिने अशी फुल्ली मारलेली असते, कारण तिने तिचा पत्ता आता कट केलेला असतो, त्यामुळे तिने आता त्याच्यावर फुल्ली
गोळी वगैरे मारून टाकलेली असते. त्यानंतर आता शांताच्या रूममध्ये इकडे प्रिकॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे रूममध्ये आता प्रिया घुसलेली असते आणि प्रियाला बघून शांता थोडी घाबरते. ती तिला म्हणते की तू इथे काय करतेस बबली. त्यावर मात्र काय करते म्हणजे तुझ्याशी बोलायला आली आहे. मला कळतं आहे की तुला माझ्याबद्दल बऱ्याच गोष्टी कळलेल्या आहेत आणि तू ह्या गोष्टी इतरांनासुद्धा सांगायचा प्रयत्न करतेस. म्हणजेच तू सायली अर्जुन सोबत आहेस आणि तुझ्याबरोबर ते मैना आणि सदासुद्धा आहेत, बरोबर की नाही. मग आता तिला काहीच बोलता येत नसतं. ती शांत असते पण तिला आता कळतं की ती काही इकडनं हे नाही होणार आहे आणि त्यामुळेच ना ती आता बोंबाबोंब करायला सुरुवात करते. जशी ती आता बोंबाबोंब करायला सुरुवात करते ना तसं मात्र आता प्रिया जी आहे ते तिला म्हणते की शांत बस, तुला इथून आहे ना कोणीही बाहेर काढायला येणार नाही, तुझं ही खरं नाही आहे असं देखील आता सांगितलं जातं. पण तू जे काही आहेस ना तुझ्याबद्दल तर मला बोलायचंच नाही आहे. तू बबली आहेस आणि बबली मला ना तुझ्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही आहे. मुळात आहे ना तू तन्वी नाही आहेस हे मला माहिती आहे आणि त्यामुळेच ना मी आता बघ तुझं कसं वाट लावते ते आणि मी कोर्टातही येऊन सांगणार आहे की तू तन्वी नाही आहेस, बबली लोखंडे आहेस. जेव्हा आता हा शब्द शांताच्या तोंडातनं निघतो तिथे शांता फसते. कारण इकडे ना आता शांताने सरळ तिला सांगितलेलं असतं की तू तन्वी नाही आहेस, तू बबली लोखंडे आहेस. याबद्दल मी अर्जुनला ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि त्याचसोबत तू माझ्यावर कितीही पैशांचा पाऊस पाडलास ना तरीसुद्धा मी तुला मदत करणार नाही आहे हेही तिनं आता फायनली सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे आता इथे असणाऱ्या प्रियाचं टाळकं सटकतं आणि त्यामुळे प्रियाना अक्षरशः तिचा गळा दाबते आणि ती गळा दाबत असताना सुद्धा लास्टच्या क्षणापर्यंत शांता तिला म्हणत असते की बघ एक गोष्ट लक्षात ठेव, तू कितीही मला मारायचा प्रयत्न केलास तरी पण मी कोर्टात ओरडून सांगणार आहे की हे सगळं काही तू केलेलं आहेस. म्हणजे तूच मुळात तन्वी नाही आहेस आणि तू घरात घुसायचा प्रयत्न करतेस आणि सगळ्यांना मी ओरडून सांगणार आहे की तू बबली लोखंडे आहे. ही सगळी गोष्ट जेव्हा प्रियाच्या कानावर पडते तेव्हा प्रियाला प्रचंड संताप येतो. प्रिया म्हणत असते की तू असं बोलतेस नाही आता तुला तर मी काही सोडत नसते. तुला काय वाटलं तुला काय असंच हे करेल का मी? नाही आता बघ तुला दाखवतेस. प्रियाने पूर्णपणे तिचा गळा आवळून टाकलेला असतो. प्रियाला ती म्हणत असते की सोड मला सोड. मग नंतर ती स्वतः सोडून तिकडनं पळून जायचा प्रयत्न करते आणि तेव्हाच ना ती जोरजोरात दारसुद्धा वाजवत असते. पण त्यावेळेला मात्र आता नाही, काही झालं तरी दार उघडायचं नाही हे मात्र आता तिने ठरवलेलं असतं. कारण बाहेरून ना त्या संतोषने त्या दाराला कडी लावलेली असते. पण नंतर तिथे ओट्याकडे म्हणजे जिथे आपण स्वयंपाक बनवतो त्या ओट्याकडे ती घेऊन जाते आणि तिला तिथे आडवं पाडते. तिला तिथे आडवं पाडल्यानंतर आता तिला म्हणत असते की तुला काय वाटलं गं, तुला या सगळ्यामध्ये तुला मी सुखानं जगू देईन. तू माझं सगळ्यांसमोर रिव्हील केलेलं आहेस ना. तुला काय वाटतं एवढे दिवस मी सगळं काही लपवून ठेवलं तेच सगळं काही तू आता सगळ्यांसमोर सांगायला उठलेस. तुला असं वाटलं का मी सगळं तुला सांगून देईन? तर हा तुझा भ्रम आहे. आता बघ तुला दाखवतेस. आणि तरीसुद्धा ना आता शांता ऐकत नसते. शांता ना त्या प्रियाला नडत असते आणि इथे प्रियाचा राग जो आहे तो अगदीच उंचावर गेलेला असतो. तिला आता सुचत नसतं कारण तिला माहिती असतं की इतके दिवस ती तन्वी म्हणून पूर्ण सगळीकडे वावरत होती आणि तिचं जर भांडं फुटलं गेलं तर तिला कुठेच जगणं जे आहे ते मुश्किल होऊन बसणार आहे. त्यामुळे आता जरी ती बोलत असली तरीसुद्धा त्या शांताला ती एवढं बेदम मारत असते ना, अक्षरशः तिला असं एकदम दाबून ठेवलेलं असतं तिने त्या ओठ्यावर स्वतःच्या हाताने. आणि नंतरच तिला ना तिथे एक सुरा दिसतो. तिला सुरा दिसल्याबरोबर ती आता म्हणते की हिचा गेम फिनिश करावा लागणार, ही अशी तशी ऐकणार नाही आहे. ही जर कोर्टात जाऊन बोलली तर आपलं जगणं मुश्किल होईल याची प्रियाला भीती असते. आणि प्रिया त्या आवेगात त्या शांताच्या आधी पाठीत म्हणजे कमरेत जो आहे ना तो चाकू खुपसते. कारण ती दारावर गेलेली असते दार ठोठवायला की कोणीतरी या मला वाचवा. पण तोपर्यंत तिच्या जसं कमरेत तो चाकू खुपसला जातो ना तशी ती आताच शांत बसते बिचारी शांता. आणि त्यानंतर मात्र ही खवळलेली प्रिया जी आहे ना तिचा आता पारा आणखीन वरती चढलेला असतो. तिला सुधरत नसतं की ती काय करते. तिने अक्षरशः पोटात सुरा खुपसलेला असतो. 4-5 वेळा सारखी काढत असते, सारखी खुपसत असते, सारखी काढत असते, खुपसत असते. आणि तिला स्वतःला कळत नसते की ती हे सगळं काय करते. एवढं भयंकर हे कृत्य दाखवलं गेलेलं आहे. आणि जेव्हा ती तिला मारते ना तेव्हा कुठे जाऊन तिला शांती भेटते. पण तेवढ्यात नेमका संतोष आलेला असतो आणि संतोष जेव्हा हे समोरचं दृश्य पाहतो तेव्हा मात्र त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो की तुम्ही हे काय केलं आहे मॅडम, तुम्ही खून केला आहे आणि या सगळ्यामध्ये आपण अडकणार आहोत, तुम्हाला काही कळतं आहे का? त्यावर ऑलरेडी ती घाबरलेली असते कारण तिने त्या भावनेच्या भरात तिला चाकू खूप बसलेली असतात. पण तिला हे माहीत नसते की तिने काय केले. जेव्हा संतोष तिथे येतो ते
तेव्हा तिला समजतं की तिच्याकडनं काय चुका झाल्या आहेत आणि तेव्हा ना ती अगदी घाबरते आणि खालीच बसते. आणि तोपर्यंत इथे शांताचा पूर्णपणे दी एंड झालेला असतो आणि शांता कोसळलेली असते. तिथे सगळीकडे रक्त रक्त सगळं पडलेलं असतं. आणि त्याच वेळेला मात्र आता संतोष म्हणत असतो, तुम्हाला कळतंय का, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्यात, पण या सगळ्या गोष्टीमध्ये आपण केवढे फसणार आहोत. तर नको करायला हवं होतं तुम्ही हे सगळं. स्वतः तर फसताय आणि वर मलाही फसवताय. काय करताय काय हे तुम्ही. आणि तेवढ्यातच ना आता तो तिकडनं पळ काढत असतो. पण त्याला मात्र आता प्रिया थांबवते. प्रिया म्हणत असते की जर तू इथून गेलास ना तर तुलाच मी अडकवेन. लक्षात ठेव, इथून जायचं नाही. आता आपल्या दोघांना इथून बाहेर पडायचं आहे, हे सगळं साफ करायचं आणि निघायचं आहे. तेवढ्यातच अर्जुनचा फोन येऊ लागतो. अर्जुनचा फोन आल्याबरोबर इकडे मात्र आता ती म्हणत असते की फोन उचल. तो म्हणतो की नाही, मी नाही फोन उचलणार. त्याला ऑलरेडी भीती वाटत असते, कारण तो फोन जो असतो ना तो जयच्या मोबाईलवर येत असतो आणि जयचा मोबाईल हा संतोषकडे असतो. संतोष आता म्हणतो की नाही, मी कसं बोलू. ती बोलते फोन उचल. जर आपण फोन नाही उचलला ना तर दुसऱ्या 5 मिनिटाला ना तो इथे असेल आणि मग आपलं हे भांडं फुटलं तर मग दोघंही जरा जेलमध्ये जाऊ. मग विचार कर फोन उचलायचा आहे की नाही. मग आता प्रियाने एवढं सांगितलं म्हटल्यावर त्याचा नाईलाज होतो. त्याला फोन हा उचलावाच लागणार असतो. त्यामुळे आता प्रिया त्याच्यावर जबरदस्ती करते आणि तो आता प्रियाच्या या सगळ्या जाळ्यात अडकून गेलेला असतो. त्याच्याकडे दुसरा ऑप्शन उरत नाही आणि त्यामुळे आता तो फोन उचलतोच. आणि मग जेव्हा तो आता फोन उचलतो ना तेव्हा मात्र आता हॅलो हॅलो कोण. मग आता तो खोकला यायचं नाटक करत असतो. मग तिकडे अर्जुन म्हणतो की काय रे काय झालं. त्यावर मात्र तो म्हणतो की काही नाही, इथे रूममध्ये आलो होतो ना बऱ्याच दिवसाने, खूप जास्त धूळ होती त्यामुळे मला त्रास होतोय, असं काहीच खोटं सांगतो. मग भेटलेत का पेपर. इकडे आता प्रिया त्याला इशारा करते की हो सांग. मग आता तोही म्हणतो की हो हो पेपर भेटलेत. मग अर्जुनही त्याला सांगतो पेपर भेटले असतील तर लवकर निघा, उशीर करू नका आणि पोचल्यावर मला मेसेज कर, असं देखील अर्जुनने आता सांगितलेलं असतं. आणि त्यामुळे आता अर्जुन आणि सायली आता त्याला म्हणत असतात की चल जय, लवकरात लवकर निघ तिकडनं. पण इथे हा जय नसतो, तर हा असतो भलताच दुसरा व्यक्ती, जो म्हणजे संतोष. आणि तो संतोष कसा कसा बोलत असतो का तर प्रियाच्या सांगण्यावर ना. आता सायली आणि अर्जुन जेव्हा आईस्क्रीम खायला गेलेले असतात तेव्हा त्यांनी त्याला कॉल केलेला असतो, पण तेव्हा जय न बोलता तिथे संतोष होता आणि संतोषने हे सगळं म्हटलेलं होतं. आता फोन कट केल्यानंतर आता मात्र तो म्हणत असतो की मॅडम तुम्ही हे सगळं करून खूप मोठी चूक केली. ह्या सगळ्यात आपण किती फसणार आहे तुम्हाला कळतंय का. तुम्ही खून केला आहे आणि आपण अडकलो तर काय करायचं आहे. त्यावर प्रिया म्हणते की तू इथपर्यंत माझ्यासाठी कशासाठी आला, पैशांसाठी ना. आता हे सगळं आपल्याला साफ करायचं दोघांना एकत्र मिळून आणि तू ह्याच्यामध्ये मला मदत करणार आहेस आणि तू जर मला मदत केलीस ना तर ह्याचे तुला एक्स्ट्रा पैसे मी देणार आहेत. मग तो काय पैशांसाठी हे सगळं करायला तयार होतो आणि त्यामुळेच आता ती पैसे देणारे म्हटल्यावर तो म्हणतो की ठीक आहे. मग तो गाडी वगैरे इथे समोर आणण्यासाठी जातो, कारण तिने गाडी खूप पुढे लावलेली होती आणि त्यांना आता गाडीत ती डेड बॉडी घेऊन जायची असते. मग तोपर्यंत तो गाडीचं बघायला जातो. तोपर्यंत प्रिया ना इकडे जे जे काही रक्त पडलेलं असतं ना ते सगळं पूर्णपणे साफ करायचा प्रयत्न करत असते. ते रक्त वगैरे जे पूर्ण पडलेलं असतं ते सगळं हळूहळू ती क्लीन करते. चाकूला रक्त लागलेलं असतं ते एका फडक्याने पुसून काढते. आणि त्यानंतर आता ते सगळं झाल्यानंतर तिला आता खूप भीती वाटत असते, पण ती म्हणत असते की शांता हे सगळं तुझ्या चुकीमुळे झालं आहे. तू जर माझं बऱ्या बोलाने ऐकलं असतंस ना तर हा सगळा प्रसंग घडलाच नसता. पण हे सगळं ना तुझ्यामुळे घडलं आहे. पण आता काय, आता तर तुला सामोरं जावंच लागणार आहे. पण आता या डेड बॉडीचं काय करायचं याचीसुद्धा तिच्या मनामध्ये शंका असते. पण ती कसं बस आता तिथलं रक्त वगैरे सगळं कापडाने पुसून घेते. त्यानंतर तिला आता कळत असतं की तिने पहिल्यांदा असं काहीतरी कृत्य केलं की खून केला आहे आणि त्या खुनाची शिक्षाही तिला तर माहिती आहे. पण तिला आता स्वतःला अडकायचं नाही ना या सगळ्यात. तिने विचार केलेला असतो की ही डेड बॉडी कुठेतरी फेकून देऊया. पण आता ती पटापट आवरायच्या ह्याच्यामध्ये असते आणि नंतर त्याला एक गोणीसुद्धा तिने आणायला पाठवलेलं असतं संतोषला, कारण तिला आता ह्या गोण्यामध्ये भरून तिला न्यायचं असतं. इकडे मात्र प्रिया म्हणत असते की काय ना, मी जे काही केलं आहे ना त्यामध्ये इतका भारी डाव खेळली आहे ना मी, की ह्या सगळ्यामध्ये मला पूर्णपणे माहिती आहे की मी स्वतः अडकणार नाही आहे आणि मी हुशारीने हे सगळं कृत्य केलं. मला ती डेड बॉडी तिथून घेऊन जायची होती. माझ्या डोक्यात प्रश्न होता की ही डेड बॉडी कुठे घेऊन जाऊ. पण त्यावेळेला मला अचानकपणे सुचलं की ही डेड बॉडी नेमकी कुठे टाकायची आणि कुठे एंड करायचा तिचा, आणि माझ्यावर या सगळ्याचे आरोप येणार नाही यासाठी मी खूप मोठं षडयंत्र खेळली. आणि त्यानंतर मात्र इथे ती बोलत असतानाच ती हळूहळू का होईना आता तिच्या हातात जो फोटो असतो तो फाडून टाकते ती फोटो. आणि त्याच वेळेला आता इकडे त्यांनी जे काही हँडग्लोव्ज वगैरे घातलेले असतात ते पण सगळेजण आता ते एका घमेल्यामध्ये घेतात. त्याचसोबत आता जे सगळं आजूबाजूला पडलेलं असतं ते सगळे कापड जे असतात जे
ज्यांनी रक्त पुसलेलं असतं ते सगळे पुरावे त्यांना आता जाळून टाकायचे असतात. कारण ते जर पुरावे त्यांनी जाळले तरच ते कोणाला भेटणार नाही आणि त्याच्यावर त्यांचे फिंगरप्रिंटसुद्धा नसतील. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी ज्या आहेत सगळंच जण ते आता जाळून टाकतात. पहिल्यांदा तिची डेड बॉडी जी आहे ती पूर्णपणे त्या गोंत्यामध्ये भरतात, जेणेकरून ती गोणी त्यांना बाहेर घेऊन जाता येईल. आणि त्यानंतर ते सगळे पुरावे त्या घमेल्यामध्ये घेतात आणि जाळून टाकतात, जेणेकरून कोणाला समजायला नको की हा खून हिने केला. एकही पुरावा तिला आता मागे सोडायचा नसतो आणि यासाठी ती करत असते. दुसरीकडे आता ती रूमच्या बाहेर येते. रूमच्या बाहेर आल्यानंतर ती आता दाराला लॉक वगैरे लावते. त्यानंतर ती डेड बॉडी घेऊन दोघंही जण ती गोणी कशी घेऊन बाहेर येतात आणि ती गोणी जी आहे ती बाहेर घेऊन त्या स्वतःच्याच गाडीच्या डिक्कीमध्ये ती ठेवते. आता तिला प्रश्न पडलेला असतो, इथे कॅमेरे वगैरे तर नसतील ना, म्हणून ती त्याला विचारते सुद्धा की इथे आजूबाजूला कुठे कॅमेरे नाही आहेत ना. तो म्हणतो नाही आहे, कॅमेरे वगैरे काही नाही आहेत, चला इथे कुठे कॅमेरे असणार आहे असंही तो म्हणतो. आणि ती डेड बॉडी जी आहे ना ती पटकन गाडीमध्ये ती दोघंही जण टाकतात आणि गाडीच्या डिक्कीमध्ये ती डेड बॉडी ठेवल्यानंतर आता ती म्हणते की मला याचा पूर्णपणे लिलाव लावायला लागेल आणि त्याच्यापेक्षा एक काम कर, ती आता त्याला पैसे वगैरे देते. त्याला म्हणते की हे घे पैसे आणि हे पैसे घ्यायचं आणि पनवेल सोडून कुठेतरी लांब निघून जायचं, असंही तिने आता सांगितलेलं असतं. मग तोही हे सगळं ऐकतो. तो म्हणतो की ठीक आहे, तुम्ही म्हणाल तसं. मग ती त्याला पैसे देते. ती म्हणते की मला माहिती आहे हे पैसे कमी आहेत, मी तुला पुढचे पैसे पाठवते, पण नेहमी माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहायचं. कॉन्टॅक्टमध्ये नाही राहिलं तर लक्षात ठेव, कारण कधीही काही होऊ शकतं, त्यामुळे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, म्हणजे मला सगळ्या काही गोष्टी समजतील. असं देखील प्रिया त्या संतोषला सांगू लागते. संतोष म्हणतो की हो मॅडम, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही मला पैसे दिले त्यातच मला सगळं काही भेटलं आहे, असंही तो आता काहीसं म्हणत असतो. आणि त्यानंतर मात्र इकडे प्रिया मात्र आता खूप जास्त हसत असते, कारण प्रियाला आता ही डेड बॉडी कुठे ठेवायचा हा प्रश्न होता. त्यातच अर्जुन आणि सायलीने त्याचं काम सोपं केलेलं होतं, कारण अर्जुन सायली त्या रात्री बाहेर गेले होते आईस्क्रीम खायला आणि त्यानंतर जेव्हा ते रिटर्न आलेले होते तेव्हा त्यांनी गाडी बाहेर पार्क केलेली होती. आणि मग काही ती विचार करते की कधी नाही तर या वकिलाला आपल्याला फसवता येईल, कारण अर्जुनला माहिती होतं ना की खरी तन्वी कोण आहे ते, म्हणजे ही प्रिया ही तन्वी नाही आहे हे शांताने सांगितलेलं होतं हे प्रियाला. म्हणून प्रिया विचार करते की आता अर्जुनचाच काटा काढता येईल. म्हणूनच ती गाडी घेऊन चाललेली होती. तेव्हाच तिच्या डोक्यात युक्ती आली की आपण ही डेड बॉडी अर्जुनच्या गाडीमध्ये ठेवूया, जेणेकरून काय आहे की अर्जुनच या सगळ्यामध्ये अडकला जाईल, हा तिचा हेतू असतो. पण ती पहिल्यांदा गाडी वगैरे घेऊन तिच्या घरापर्यंत आलेली असते. घरी येते. सायली अर्जुनला ती बघत असते. सायली अर्जुन देखील नुकतेच आईस्क्रीम खाऊन ना घरी आलेले असतात, हे तिने लांबून बघितलेलं असतं. आईस्क्रीम खाऊन झाल्यानंतर हॉलमध्ये अर्जुन आणि सायली थोडा वेळ बसलेले सुद्धा असतात. ती वाट बघत असते की कधी हे एकदा जात आहे. तर सायली खरं तर अर्जुनला म्हणत असते की कशाला तुम्ही इथे बसताय, पण अर्जुनला थोडं बरं वाटत असतं म्हणून तो बसत असतो. पण आता सायली जी आहे ती म्हणते की नका बसू, चला, आणि असं बोलून ती आता त्याला रूममध्ये घेऊन जाते. आणि प्रिया याच क्षणाची वाट बघत होती की कधी काही लोक रूममध्ये निघून जात आहेत, कारण तिला हा गेम करायचा होता आणि त्याचसाठी तिचं हे सगळं काही षडयंत्र सुरू होतं. ती बघू लागते की नेमकं काय आहे आणि काय नाही ते. आणि त्याच वेळेला आता ती बघते तर काय, तिथे प्रिया जी आहे ना, प्रिया आता एकदमच हुशारीने हे सगळं काम करते. प्रिया आता ठरवते की चला आता ही लोकं तर रूममध्ये जात आहेत, तोपर्यंत आपण बाहेर थांबूया. आणि बाहेर थांबून ती आता तिच्या गाडीमध्ये जी शांताची डेड बॉडी असते तिने डेड बॉडी आता ह्या अर्जुनच्या गाडीमध्ये ठेवलेली असते. प्रेक्षकांनो, इथे एक चूक मला म्हणायला हरकत नाही, तुम्हाला पण पटते का मला सांगा कमेंटमध्ये. आता जेव्हा अर्जुनने गाडी जी आहे ती लॉक करून तो रूममध्ये आला होता तेव्हा त्याच्या गाडीची चावी तर त्याच्याकडे होती, व डिक्की चावीशिवाय उघडत नाही. मग हिने डिक्की कशी ओपन केली हा माझा मोठा प्रश्न आहे. आणि त्यानंतर मात्र तिने जी डेड बॉडी होती ती अर्जुनच्या गाडीत ठेवलेली होती आणि हे सगळं करून तिला आनंद होत होता. आणि ती म्हणते की अशा पद्धतीने मी फसवल्याने एका मोठ्या वकिलाला की असा तो अडकलाय की ह्याच्या सगळ्यावरचे आरोप आहेत ना कधीही माझ्यावर येणार नाही, हा तिचा भ्रम आहे. तिने हे सगळं करून खूप मोठी चूक केली. आता ती अशी फसणार आहे ना ज्यामध्ये तिला मजबूत सडावं लागणार आहे जेलमध्ये. अर्जुन आता आणि सायली ह्याने ठरवलेलं असतं की काही झालं तरी स्वतःवरचे आरोप जे आहेत ते सिद्ध करून दाखवायचे. तर दुसरीकडे मात्र आता इकडे काही पत्रकार आलेले असतात, काही लोक आलेली असतात, अर्जुनच्या नावाने जयघोष करत असतात. पण सगळं कुटुंब एकत्र उभं असताना अर्जुन निर्दोष आहे हे सायली त्या सगळ्यांना सांगते. आणि तुम्हाला जर ह्याची उत्तरं हवी असतील तेव्हा कोर्टामधून जेव्हा अर्जुन सुभेदार सुटून बाहेर येतील तेव्हा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील, असं देखील अर्जुनने त्या पत्रकारांना सरळ सांगितलेलं असतं आणि त्यांची बोलती बंद केलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.